का हो? लाडक्या भावाला काय बनायचं ते सांगून दे. हा अहो मग तुमचं कसं पैसे नाही पाठवले तर तुम्ही भिकारतो ना, तुम्ही भीक मागा लागेल ना तुम्हाला. अरे भीक मागा लागेल तुम्हाला. लाडक्या भावाने पैसे नाही दिले तर ते 1500 भेटून राहिले ना. ठीक आहे 2100 काही मागू नका, नाही तर 500 रुपये फेकून नाही मारणार तो तुम्हाला. एवढा हरामखोर आहे तुमचा लाडका भाऊ. हा मग तुम्ही हरामखोर आहे तर तुमच्या भाऊ कोणी हरामखोर राहील. समजलं काय? चैताली कायची भाजी करू राहिली? हा कायची केली बाबा भाजी? गोबीची. पाहा भाऊ गोबीची भाजी केली. आम्ही आलो इकडे. हे पा हे बघा ह्या लपून राहिला. आम्ही इथं आलो आहे. तुम्ही दिसून आलं असेल तुम्हाला. आमचं घर बांधणं चालू आहे ना. बघा हां अहो चैतल त्या लाडक्या भावानं पैसे नाही पाठवलं का 2100 रुपये? हा काय नको विचारू. कोण बा नाराज आहे? हे बा पोळ्या गिड्या बा. हे बा लाडक्या बहिणीला काही पाठवून नाही राहिला 2100. लाडक्या बहिणीने घेतला किस्तीवर हा फ्रीज. दिसून आला तुम्हाला. याच्या किस्ता भरा लागते म्हटलं, महिन्याच्या भरा लागते 2500 रुपये. पण लाडका भाऊ काही पाठवून राहिला नाही आणि मलाच म्हणते लाडकी बहीण किस्त भरा माई किस्त भरा. आता कोण सांगन कुठपर्यंत भरणार? लाडक्या भावाच्या भरोशावर घेतला तर लाडक्या भावालाच भरा लागेल ना. सांगा. हे बा चुप्पच आहे, बोलणार नाही ना. बरोबर आहे ना, जमते ना गोष्टी. लाडका भावाले मागणं, दवाखान्यात झाले पैसे, इथं झाले पैसे, तिथं झाले पैसे. मी कायच्यासाठी आहे? लाडक्या भावाच्या अर्थ लाडक्या भावाच्या नंतर बोले उतूत करून राहिले. गोष्टीचा पलारा तुमचा. मग हे नाही समजत. काय पोहून राहिली मटपट्यावानी? काय तुझे सुजले? ते सगळं सुजलं. डोळेच नाही सारं सुजलं तुझं. त्यानं माग ना त्या लाडक्या भावाले पैसे. हे हरामखोर आहे? काही हरामखोर नाही आहे. जास्त उड निवडून दिलं. मग तू खाऊन पिऊन हरामी आहे. तशी हरामी आहेस तू. ज्याले म्हणजे त्या भान हरामीपणा केला तर त्या हरामीपणा केलास ना. हा तिथं आहेस ना. भाऊ हरामी आहे, तू हरामी आहे. लाडक्या भावा हो बघा ह्या जो फ्रीज घेतला याचे किस्ता भरा लागते भाऊ 2500 रुपये. ह्या कोण भरणार? लवकरात लवकर पैसे पाठवा. लवकरात लवकर लाडक्या बहिणीले 2100 रुपये. हा समजलं काय? लवकरात लवकर पाठवा. हे जे बाई आहे ना हिनं किस्तीवर घेतला. हिच्या किस्ता मला फेडा लागते बरं. हा समजलं काय? ते पाय कशी करते शेकोड तोंड शंभड्यात तोंडाची. ते बा हा ये बा दंडुरे. कयकलं शंभळे काय म्हणायचं त्याला?